साक्री तालुक्यातील आमोडे गावात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या शुभ प्रसंगी काही भाविकांनी नामदान दीक्षा देखील घेतली। साक्री तालुक्यातील आध्यात्मिक असलेले गावाची एक आगळीवेगळी अशी आदर्श ओळख पूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे। या गावात परमेश्वर महादेवाची शिवलिंग व आदिशक्ती दुर्गा मातेचे व कंचरा मातेचे मंदिर स्थापन करण्यात आले आहे। यावर्षी सालाबादाप्रमाणे आमोडे गावात महाशिवरात्री उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला। यावेळी श्री महामंडलेश्वर आदिशक्ती सतीगिरीजी महाराज यांची रथ शोभायात्रा करून भव्य दिव्य अशी मिरवणूक संपूर्ण गावात काढण्यात आली। यावेळी गावातील नागरिकांनी व सर्व भक्तांनी वाद्याच्या तालावर आनंदाने नाचत गाचत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील महिलांनी आपापल्या घरोघरी आकर्षित अशी रांगोळी देखील काढली होती। यावेळी आदिशक्ती सतीगिरीजी महाराज यांची पूजा आरती देखील गावातील भाविकांनी यावेळी केली। महाशिवरात्री दिवशी आदिशक्ती सतीगिरीजी महाराज यांनी भाविकांना सत्संग प्रवचनच्या माध्यमातून महाशिवरात्रीचे महत्त्व सांगितले। त्यानंतर रात्री भाविकांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला। तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या 12 वाजेच्या सुमारास परमेश्वर महादेवाचे आध्यात्मिक रीतीने विवाह लावण्यात आला। तर या दिवशी संपूर्ण रात्रभर भाविकांनी भजन गायन करून परमेश्वर महादेवाच्या नावाने भजन स्मरण नामस्मरण करून रात्रभर जागरणाचा कार्यक्रम करण्यात आला। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करून यावेळी हवन पूजा देखील करण्यात आली। सकाळी 11 वाजेला श्री महामंडलेश्वर सतीगिरीजी महाराज यांचा सत्कार गावातील नागरिकांनी व भाविकांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी आदिशक्ती सतीगिरीजी महाराज यांनी सत्संग प्रवचन देऊन महाशिवरात्रीचे महत्त्व भाविकांना सांगितले। तर तरुणांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण करून मोठे नाव कमवावे व सोबत आईवडिलांचे देखील नाव कमवावे। परमेश्वर महादेवाची आदिशक्तीची पूजा करून आध्यात्मिक मार्गाने जीवन जगा असा संदेश यावेळी त्यांनी दिला। महिलांनी देखील आदिशक्ती पार्वती सती माता यांच्यासारखे परमेश्वर महादेवाची भक्ती करावी असा उपदेश देखील यावेळी सत्संगच्या माध्यमातून देण्यात आला। तसेच यावेळी भाविकांना रुद्राक्ष देखील वाटप करण्यात आले। यावेळी सर्व भाविकांनी भोजन लंगर प्रसाद घेऊन महाशिवरात्रीचा उपवास सोडला। तसेच यावेळी काही भाविकांनी नामदान दीक्षा देखील घेतली। यावेळी मोठ्या संख्येने महाशिवरात्री उत्सवासाठी भाविक उपस्थित होते। आमोडे गावातील सर्व भाविक उपस्थित होते। तर महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्याचे भाविक देखील यावेळी उपस्थित होते। तुषार ढोले, साक्री सहसंपादक। मोक्ष कैसे प्राप्त करेगा, इस संसार का कल्याण कैसे होगा, इसलिए हमें संतों की वाणी सुननी चाहिए, संतों के बताए मार्ग पे चलना चाहिए और साधना करनी चाहिए और अपने आप को क्या करना चाहिए, साधक बनाना चाहिए। साधना करते करते साधक बन जाता है और जो साधक बन जाता है वो सिद्ध हो जाता है और जो सिद्ध हुआ वही अमर हुआ। तो ये जानो कि जब मैं इस रूप में रह के धरती पे जन्म लिया, तुम जैसी थी, कहीं नटखट सी थी, छोटी छोटी भोली भाली सी थी, उसको प्राप्त कर लिया तो तुम सब कुछ ना कुछ तो प्राप्त करके बैठोगे। तो आज तो शिवरात्रि है, शिव का दिन है, जो मांगोगे वही मिलेगा। पर मिलने के बाद अहंकार आ जाता है, मिलने के बाद क्रोध आ जाता है, मिलने के बाद लालच अभिमान आ जाता है, याद रखना। तो उसको देता है वो जो उसके लायक होता है। अगर वो नालायक को दे देगा अपनी दिव्य शक्तियां, अपने आप को सौंप देगा वो, तो भाई वो तो उसका गलत उपयोग कर लेगा। वो बहुत परेशान लेता है परमात्मा, पर हमें उसका आज ध्यान करते परमात्मा का कुछ ना कुछ तो कण तुमको जरूर मिलेगा। मुझे बड़ा ठिकाना मिला, तुम्हें छोटा सा तो एक गिलास लोटा कटोरी तो मिलेगी।